सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना आता चोरांनी देखील हात साफ केले आहेत। देशातील सर्वात मोठी चोरी करत चोरांनी बँकेच्या तिजोरीतील तब्बल 52 कोटींचे सोने लुटले। या चोरट्यांनी चोरी करताना वीकेंडची निवड केली। चोरट्यांनी बँकेची सर्व सीसीटीव्ही यंत्रणा आणि अलार्म यंत्रणा तोडून टाकली। त्यानंतर सीसीटीव्हीचा रेकॉर्डर देखील चोरटे सोबत घेऊन गेले आणि जाताना बँकेत काळी जादूही करून गेले आहेत। कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात कॅनरा बँकेच्या एका शाखेतून चोरांनी कोट्यवधीचे सोने लुटले। ही चोरी कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या मनागुली शाखेत झाली आहे। 23 मे रोजी ही चोरी करण्यात आली। त्यानंतर 24 आणि 25 मे रोजी लॉंग वीकेंड आल्याने बँकेला सलग 2 दिवस सुट्टी होती। त्याचा फायदा घेत या चोरट्यांनी सीसीटीव्हीचा सगळा रेकॉर्डही सोबत नेला असल्याचं चोरट्यांचे चेहरे कैद झालेले सीसीटीव्ही निरुपयोगी ठरले आहेत। या चोरट्यांनी जाताना बँकेत काळ्या बाहुल्या टाकून काही गूढ विद्या आणि काळी जादू केल्याने बँकेचे सर्व कर्मचारी धास्तावले आहेत। या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय।